बीड जिल्ह्यामधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये चांगलंच आपल्याला गाजताना दिसतंय। विधिमंडळाचं अधिवेशन सुरू झाल्यापासून विरोधकांनी या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली, त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या हत्याकांड प्रकरणी विधानसभेमध्ये निवेदन केलं। वाल्मिक कराडचं नाव घेताना पुरावे सापडल्यास मास्टर माइंडवर सुद्धा कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला। बघूयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। याचा मास्टरमाइंड कोणीही असला तरी कारवाई केली जाईल। वाल्मिक कराड इज अ सिरियल किलर। बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येमुळे अवघा महाराष्ट्र हादरलाय। विरोधकांकडून या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराडचं नाव घेतलं जात आहे। याच प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात बोलताना जो कोणी मास्टर माइंड असेल त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय। हा जो काही गुन्हा घडलाय याचा मास्टरमाइंड कोणीही असला तरी त्याच्यावर कारवाई केलीच जाईल। आपण वारंवार वाल्मिक कराडचं नाव घेतलं म्हणून नाव घेऊन सांगतो की या गुन्ह्यामध्ये एका गुन्ह्यात तर त्याचा पुरावा दिसतोच आहे, त्याच्यावर कारवाई होणारच आहे, पण याही गुन्ह्यामध्ये जर वाल्मिक कराड बद्दलचे पुरावे असतील तर तो कोण आहे, कुठल्या पक्षाचा आहे याचा विचार न करता कारवाई केली जाईल। शेवटपर्यंत कळलं नाही की वाल्मिक कराडवर गुन्हा काय येणार आहे, तो 302 चा आरोपी होणार आहे की नाही, त्याला मकोका लागणार आहे की नाही, कुठल्याही प्रकारचा आम्हाला जॉईनच होऊ दिलं नाही डॉट्सला। म्हणजे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांना वाचवण्याचं काम हे सरकार करतंय का? धनंजय मुंडे सरकारमध्ये तुम्ही कसली वाल्मिक कराडची चौकशी करता? वाल्मिक कराड इज अ सिरियल किलर। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांची 9 डिसेंबरला हत्या झाली। या प्रकरणी राष्ट्रवादीचा माजी तालुका अध्यक्ष विष्णू चाटेसह 4 जणांना बेड्या ठोकल्यात, तर 3 जण अद्यापही फरार आहेत। त्यामुळे या प्रकरणाची पाळमुळं खोदण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी मोठ्या कारवाईचे संकेत दिलेत। पोलीस महानिरीक्षक यांच्या नेतृत्वात एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे। न्यायालयीन चौकशी होणार आहे। 3 ते 6 महिन्यात चौकशी पूर्ण केली जाणार आहे। बीडमधील गुन्हेगारांवर मकोका लागणार आहे। बीडच्या पोलीस अधीक्षकांची तत्काळ बदली करण्यात आली आहे। आयजी लेवल अधिकारी यांच्या अंतर्गत एसआयटी तयार केलेली आहे। ती एसआयटी या प्रकरणाची पूर्ण चौकशी करेल आणि दुसरीकडे, कारण शेवटी एसआयटी चौकशी करताना गुन्ह्याच्या अनुषंगाने करते, इकोसिस्टीमच्या अनुषंगाने चौकशी झाली पाहिजे, म्हणून न्यायालयीन चौकशी देखील या संपूर्ण प्रकरणाची या ठिकाणी केली जाईल। जी काही घटना घडलेली आहे त्याच्यात गोल गोल जाण्याची का गरज होती? थेट जे काही घटना घडलेली त्याच्यावर बोलता का आलं नाही मुख्यमंत्री महोदयांना? कोणाचं दडपण आहे का, कोणाचं प्रेशर आहे का? तेव्हा असं वाटतं की आता मुख्यमंत्री झाल्यानंतर तशाच कायद्याची अंमलबजावणी जे काही त्यांना अपेक्षित होतं त्यावेळी ते करणार आहेत की नाही। पवनचक्की कंपनीच्या तक्रारीनंतर वाल्मिक कराडसह विष्णू चाटे विरोधात खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। यातील विष्णू चाटे याच्यावर सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये या दोन्ही गुन्ह्यांचा काही परस्पर संबंध आहे का हे तपासलं जाईल। अवादा एनर्जी कंपनीच्या प्रकल्पाचं केस तालुक्यामध्ये काम सुरू होतं। वाल्मिक कराडनं प्रकल्प अधिकाऱ्याकडे 2 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप आहे। 29 नोव्हेंबरला वाल्मिक कराडची विष्णू चाटेच्या मोबाईलवरून प्रकल्प अधिकाऱ्यांना धमकी। सुदर्शन घुलेने सुद्धा मस्साजोग इथल्या कंपनीच्या कार्यालयात येऊन अधिकाऱ्यांना धमकावलं। खंडणी प्रकरणी वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले विरोधात गुन्हा दाखल आहे। 6 डिसेंबरला प्रतीक घुलेसह इतर काही जण हे मस्साजोग इथल्या प्रकल्पस्थळी आले। प्रतीक घुलेकडनं इतरांकडनं प्रकल्पस्थळावरील कर्मचाऱ्यांना जबर मारहाण करण्यात आली। मारहाणीनंतर वॉचमन अशोक सोनावणेंची सरपंच संतोष देशमुख यांच्याकडे धाव। 6 डिसेंबरला केस पोलीस ठाण्यामध्ये प्रतीक घुलेसह इतरांवरती गुन्हा दाखल। 9 डिसेंबरला सरपंच संतोष देशमुखांचं अपहरण करून निर्घृण हत्या।
ही खंडणी का मागितली आणि हा खून का झाला याचा आता इन्व्हेस्टिगेशन चालू झाल्याच्या नंतर लिंक जोडल्याच्या नंतर ते सुद्धा आणि मुख्यमंत्र्यांनी तसं म्हटलंय की जर ह्या लिंक मध्ये ते जर आले तर ते 302 मध्ये सुद्धा येतील आणि मोकामध्ये सुद्धा येतील. हे वाल्मिक कराड या नागपूरमध्ये मागच्या 4 दिवसापासून या नागपूरमध्ये कोणत्या फार्म हाऊसवर मी सांगू शकतो या नागपूरमध्ये असताना पोलीस त्यांना पकडू शकत नाही अशा प्रकारची स्थिती आहे सभापती महोदय. संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणातील चौकशीसाठी 3 ते 6 महिन्यांचा अवधी दिलाय, तर दुसरीकडे खंडणी प्रकरणातील आरोपी असलेला वाल्मिक कराड सुद्धा सापडत नाहीये. त्यामुळे वाल्मिक कराडवर खरंच कुणाचा वरदहस्त आहे का? समजा वाल्मिक कराडचं कनेक्शन निघाल्यास चौकशी होईपर्यंत तो हाती लागेल का, हे प्रश्न उपस्थित होत आहेत. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.